नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे मार्केटला. उद्या आहे वट सावित्री, त्यानिमित्त आम्ही साहित्य आणण्यासाठी चाललो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे समोर आमच्या आंबे घेतात. आंबे चांगले भेटले म्हणून तिथंच आंबे घेतलेत आणि पनीर सुद्धा घेऊन आलेत. संध्याकाळ गुरुवार आहे ना, त्यामुळे संध्याकाळी पनीरचीच भाजी करणार आहे. त्यामुळे आता समोर गाडी साईडला उभी केली आणि समोर आंबेवाले दिसलं तर आंबे घ्यायला गेलेत. पनीरसुद्धा घेतले. आंबे तिथे चांगले भेटलेत म्हणून ते आंबे घ्यायला गेले. बघू शकता बिचाऱ्याचा पूर्ण गाडा खाली झाला. एवढे आंबे छान भेटले तिथे. उद्याच्या उपासाची तयारी झाली सुरू. तर आंबे सुद्धा घेतले. कसे घेतले आंबे? 80 रुपये किलो ने. 80 रुपये किलो. बहुत छान आंबे मिळालेत आणि पूर्ण विचाराचा गाडा पूर्ण खाली झाला. मस्त आणि कडक पण आहेत आंबे. तर संध्याच्या भाजी सुद्धा तयारी झाली. पनीर सुद्धा घेऊन आले. बायकांची गर्दी आज. उद्या बायकांचा सण आहे ना, त्यामुळे साहित्य घ्यायसाठी बायकांची गर्दी आहे मार्केटमध्ये. त्याला सामान वगैरे घेतलं. खूप गर्दी मार्केटला आणि त्यात मध्येच पाऊस असल्यामुळे बारीक, त्यामुळे शूट नाही करता आलं. मी आता घरी गेल्यानंतर तुम्हाला मी साहित्य दाखवणार. मी पूजेसाठी काय काय साहित्य घेतले ते. तर चला घरी गेल्यानंतर मी सगळं साहित्य दाखवते. चला आले, फ्रेश झाले. आता म्हटलं साहित्य तुम्हाला दाखवावं आणि व्हिडिओचं इथं आपण एंड करू. तर चला मग तुम्हाला मी साहित्य दाखवते. वट सावित्रीसाठी पूजण्यासाठी मी साहित्य आणलेले ते मी दाखवते. आज एवढे महाग फणसाचे गरे 100 रुपयाचे किलो आणलेत. पण गरे छान आहेत आणि मोठेसुद्धा आहेत. आपल्या पूजेसाठी फुलं लागतील, फुलंसुद्धा आणलेत. आणि महिलांचा आवडता म्हटलं केसातला तर गजरासुद्धा घेतला आहे. वटीचं सामान आहे आणि पानं आहेत आणि सुताची गुंडी घरी आहे, त्यामुळे मी घेतलेली नाही आहे. काळं मणीसुद्धा घरी आहेत आणि करवंद जांभळे हे आमच्याकडे नाही तर घेत नाहीत. वडाला वगैरे काही पूजत नाहीत, त्यामुळे मी जांभळं आणि करवंद नाही घेतलेले. आणि आंबेसुद्धा आणलेत, केळी आणलेत आणि कांदे तर 100 रुपये 2.5 किलो. एवढे कांदे महाग झालेत की बस. कांदा आता खायलाच नको, एवढा कांदा महाग झाला आहे. आणि टॅमॅटोसुद्धा आणलेत. बस एवढंच आहे. मस्त अशी पनीरची भाजी बनवलेली, साधी आणि सिंपल. रेसिपी दाखवायची होती पण मला खूप उशीर झालेला मार्केटवरून यायल्यानंतर, त्यामुळे मी असंच दाखवते तुम्हाला. पनीरची भाजी केल्या, डाळ आहे आणि चपातीने मी राईस बनवला. छान अशी पनीरची मी भाजी केलेली आहे. त्यात कांदा, शिमला मिरचीसुद्धा टाकलेलं आहे. थोडा फ्राय तेलावरती केलेला आहे. टॅमॅटो, पनीरसुद्धा फ्राय केलेलं आहे. आणि कांदा, टॅमॅटो, आलं लसूणची पेस्ट केलेली आहे प्युरी. आणि दुधावरची शाई टाकलेली बघू शकता. मस्त असं आपलं साधन सिंपल शॉर्टकट पनीर मसाला केलेला आहे मी. आणि इकडे डाळ बनवलेली आहे, चपाती आणि राईससुद्धा बनवलं आहे. खूप उशीर झालेला मार्केटवरून आल्यानंतर, त्यामुळे मी गडबडीत पटापट बनवलं आणि रेसिपी दाखवणार. नेक्स्ट टाईम पनीर बनवेन त्यावेळेला मी रेसिपी नक्की दाखवेन. चला, तुम्हाला साहित्य दाखवून झाले. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला, परत नवीन एका व्हिडिओमध्ये आपण परत भेटू. तर चला, बाय.